नमस्ते, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। मी आज बनवते कुरड्या बनवण्यासाठी इथे 2 कप तांदूळ घेतलाय। मोजायचे झालं प्रमाण तर अर्धा किलो, एकदम परफेक्ट प्रमाणात। हा चांगला स्वच्छ करून घेतला, निवडून घेतलाय। याच्यामध्ये पाणी टाकून 2 ते 3 वेळा चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं। ज्यांना गव्हाच्या कुरडया जमत नाही त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा। 3 पाण्याने चांगला स्वच्छ धुवून घेतला। त्यामध्ये आता पाणी टाकायचं, पाणी भरपूर टाकायचं आणि 3 दिवसासाठी हे झाकण ठेवून द्यायचं। यातलं पाणी दररोज संध्याकाळी चेंज करायचं। भेटू आपण आता 3 दिवसानंतर। 3 दिवस झाले तांदूळ भिजवून, दररोज पाणी चेंज केलं। आता हे मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं। हे पाणी काढून टाकायचं। याच्यातलं पाणी काढून टाकलं, मिक्सरला ग्राइंड करून घेते आता। पाणी ॲड करायचं याच्यामध्ये, चांगलं बारीक ग्राइंड करायचं। ग्राइंड करून झालंय, बघू शकता एकदम बारीक ग्राइंड करून घेतलंय। हे रात्रभर झाकण ठेवून द्यायचं असंच। आता चीक आपला चांगला खाली बसला आहे, हे काढून घ्यायचं आता पाणी याच्यावरचं। हा एवढा चीक झालाय, एवढंच पाणी गरम करायला ठेवायचं। तेवढंच पाणी घेतलंय मी तर पातेल्यामध्ये थोडंसं गरम केलेलं होतं साईडला। हे पाणी उकळी येऊ द्यायची पाण्याला चांगली उकळी आली आहे। त्याच्यामध्ये ह्या छोट्या चम्मचनी 2 चम्मच मीठ टाकते। गॅस कमी करून याच्यावरती चीक टाकायचं एका साईडनं आणि एका साईडनं घोळून घ्यायचं, कारण त्यात गिठोळे होत नाही। मग एकदाच नाही टाकायचा। यात ना बेकिंग पावडर ने बेकिंग सोडा टाकायची गरज पडत नाही, कारण 3 दिवस तांदूळ भिजल्यामुळे तो छान दिसतो। याची ही प्रोसेस चांगली करायची, चांगलं फेटून घ्यायचं फक्त याला। हिला चाटूच्या साह्यानं असं हटून घ्यायचं चांगलं। चीक हा घट्ट झालाय। हे 7 ते 8 मिनिटं कमी गॅसवरती असं झाकण ठेवून होऊ द्यायचं। थोडंसं 7 ते 8 मिनिटं होऊ द्यायचं। 8 ते 10 मिनिटं झाले। याला मधनं मी थोडंसं फिरवत राहिले। असं पाण्याचा हात घ्यायचा हाताला थोडंसं आणि याला दाबून बघायचं। हाताला चिटकलं की समजायचं चीक तयार झाला नाही। हाताला चिटकत नाही, हे चीक बनवून रेडी झालाय। आता याच्या कुरड्या पाडून घेऊया। हा साचा घेतलाय कुरड्या बनवण्यासाठी, याच्यामध्ये हे सारण भरून घेऊया।
हे गरम गरम असतानाच पाडायच्या. इथं कॉटनचा कपडा घेतलाय मी. कॉटनच्या कपड्यावरती टाकायच्या, नाही तर मेन कापडवरती टाकू शकता तुम्ही. अशा पाडून घ्यायच्या. कुरड्या बनवून झाल्यात. ह्या 2 दिवस उन्हामध्ये चांगल्या सुकून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता किती छान झाल्यात. तुम्ही बघू शकता आपली तांदळाची कुरडई किती छान अशी पांढरी शुभ्र झाली आहे. मी आज अक्षय तृतीयेला पण तळली होती, खूपच पांढरी झाली आहे. तुम्हाला पण ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि नक्की ट्राय करा. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. जय जिजाऊ.